मंडळी नमस्ते. तुम्हाला प्रश्न पडला असेल हे काय, उत्तर लवकरच मिळेल. हा आहे चामरलेणी आणि याच्या शिखरावर पश्चिम बाजूने वृक्ष मंदिर पॉईंट आहे. याच ठिकाणी लावलेल्या पश्चिम उतारावरील झाडांना आम्ही आता पाणी घालण्यासाठी जात आहोत. उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेले आणि आमच्या दोघांची टीम पाठीवरच्या रक्सॅकमध्ये आमच्या दोघांकडे आहे पाणी. आम्ही चाललो आहोत आता टॉपला. आला आमचा नेहमीचा साथीदार लाल्या. चल चल साथीदार. काळी उर्फ आमची छकुली. उड्या नाही उड्या नाही उड्या नाही उड्या नाही उड्या नाही उड्या नाही. चल लाले बघ तिला, लाले बघ. जाण्याआधी छोट्या टेकड्या आहेत. त्या टेकड्यांवरून आम्ही चाललेलो आहोत पूर्वेकडून वरती. त्या वरती जाणाऱ्या चढणीच्या बाजूने पूर्वेकडून आम्ही जाणार आहोत. कारण माझ्या पाठीवर सध्या आहे 13 लिटर पाणी आणि मिसेसच्या पाठीवर आहे 4 लिटर. वृक्षमंदिर पॉईंटवर पूर्व आणि पश्चिम बाजूला मिळून 40पेक्षा जास्त रोपं लावलेली आहेत. पैकी पश्चिम बाजू आम्ही दोघे सध्या पाणी घालतो आहोत. तिथे 14 रोपं आहेत. जूनमध्ये त्या रोपांना वर्ष होईल. आता येत्या जूनमध्ये रोपं चांगली तग धरून आहेत मस्त. आणि सद्यस्थितीला या कडक उन्हात देखील एकदम सुंदर पालवी फुटलेली आहे. आमच्या टीमचं आता लक्ष एकच आहे की जेवढी उरलेली रोपं आहे तेवढी होता होईल तेवढी आम्हाला जगवायची. ही आली दुसरी टेकडी. दुसऱ्या टेकडीकडून वरती जाणारी या बाजूने प्रधान वाट लागते. प्रधान वाटेला आपण पोहोचतो. प्रधान वाटेवरून पुन्हा मग मूळ शिखराकडे जात आहे. चामरलेणीवर प्रेम करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. तुम्ही इथे बघू शकता की लोकांनी इथे येणाऱ्या पक्ष्यांना अन्नपाणी मिळावं यासाठी देखील अशी सोय करून ठेवलेली आहे. मला या झाडाचं नेहमी विशेष नवल वाटतं. पावसाळ्यामध्ये हे झाड पूर्णपणे उन्मळून पडलं, परंतु या झाडाने आपल्या अंगा खांद्यावर त्याची पुढची पिढी अगदी सुंदरपणे वाढवली. ही टेकडी वर चढून आलो आपण आता इथून आपण लागलो आहोत प्रधान वाटेला. प्रधान वाटेवरून वरती जाणारी वाट आहे पुढे. ही आमची काळी. आम्ही वर पोचलो की नाही याची खात्री करतच सोबतच येते. ही चामरलेणीच्या टॉपला येण्यासाठी मुख्यतः 4 वाट आहेत. त्याची वाट, नळी वाट, अन्ना मार्ग म्हणतो आम्ही, आणि आमचा आदेवी मार्ग. 4 मार्गांनी वरती टॉपला आल्यानंतर पश्चिमेकडच्या उताराच्या बाजूला वृक्षमंदिर पॉईंट आहे. तिथेच सर्व वृक्षारोपण आणि श्रमदानातून टाक्याच्या पुनरुज्जीवनाचं काम झालं. ही जी वाट आहे ती पूर्णपणे सोपी, म्हणजे लहान मुलांपासून ते आबाल वृद्धांपर्यंत सगळे येऊ शकतात. ही वाट ही पश्चिम बाजू मावळतीचा सूर्य चांगलाच कल्ला आहे. आणि या बाजूने दिसणारे वेगवेगळे गड किल्ले आणि मोठे सुळके देखील आपल्याला दिसतात. दिंडोरी रोड आणि शहराची ही बाजू इकडनं बघायला मिळते. पूर्वेकडे या ठिकाणीच आमचं वृक्षमंदिरचं काम झालेलं आहे. आमचे मित्र रत्नाकर भाऊ भामरे यांच्या पत्नी कैलासवासी दीपालीताई भामरे यांचं वर्षभरापूर्वी ऑर्गन फेल्युअरमुळे निधन झालं. त्यांच्या आठवणीमध्ये रत्नाकर भाऊंनी या ठिकाणी असलेल्या या टाक्याचं पुनरुज्जीवन केलं व या पूर्व आणि पश्चिम बाजूला त्यांच्या वया इतकीच म्हणजे 42 आणि त्यानंतर अधिक अशा 50च्या जवळपास वृक्षांचं वृक्षारोपण केलं. आणि या भागाला नामकरण देखील मंदिर पॉईंट असंच दिलं, म्हणजे मंथन, दीपाली आणि रत्नाकर. या टाक्याच्या बांधकामासाठी अगदी पायथ्यापासून दगड, वीट, माती, खडे, गोटे, गोळे आणि हे जे बांधकाम साहित्य आहे ते सगळं उत्साही वृक्षप्रेमी मंडळींनी वरती वाहून आणलं होतं. आणि या ठिकाणी सुनील भाऊ मानकर आणि इतर सगळी टीम यांच्या आर्थिक आणि श्रमदानातून इथं वृक्षारोपण मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे. आणि आनंदाची गोष्ट आहे की यापैकी
सक्सेस रेशो 99.99 देखील म्हणायला हरकत नाही. सगळी रोपं छान जगलेली आहे आणि अशा प्रकारे पालवी देखील छान फुटलेली आहे. आमच्या उंचीपर्यंत ही रोपं वाढलेली आहे. आता अशा वॉटर पाऊच वॉटर बॅग घेतली आहे, त्याच्यामध्ये 10 लिटर बरोबर बसतं आणि इतर अशा पाण्याच्या बॉटल आमची टीम कॅरी करते. ही बाजू थोड्या तीव्र उताराची आहे. खाली बघू शकता की याला स्लोप भरपूर आहे. मग इथं पाय टिकत नाही म्हणून आम्ही काय केलं की अशा पायऱ्या केल्या. याचा दुहेरी उपयोग होतो की वनवा जर लागला तर या बाजूने वनवा जरी जवळत आला तर इथे असे चर खोदल्यामुळं हा वनवा इथेच स्टॉप होतो आणि जी झाडं लावलीत त्याच्यापर्यंत वनवा पोचत नाही, जेणेकरून त्या रोपांचं रक्षण होतं. कडक झाडांमुळे सगळा डोंगर वाळून करपल्यासारखा दिसत असताना त्या लावलेल्या झाडांना जी पालवी फुटली आहे त्याच्यामुळे छान हिरवळ दिसते इथे. आता चल लाल्या चल. त्या संघटित प्रयत्नांना जेव्हा यश येईल आणि ह्या पूर्व आणि पश्चिम उतारावरच्या वृक्षमंदिर पॉईंटवरची सगळी झाडं अगदी हिरवी जर्द भरून जेव्हा येतील तेव्हा हा परिसर खरोखर बघण्यासारखा असेल. आणि आम्ही जेवढे वृक्षप्रेमी आहोत तेवढे खरं तर याच क्षणाची आतुरतेनं वाट बघत आहोत. पण अजून भरपूर काम बाकी आहे. अजून